ठाण्यामध्ये होईल, नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे. त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते. आमची काही अडचण नाही आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून मनसेला पण लढणार तर आहेत, पण तिथे मनसेला सुद्धा सोबत घेणार आहे. मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले. काँग्रेस पक्षाकडून संदेश होता की आम्हालाही सहभागी करून द्या. त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतात एकमेकांशी. महापौर कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा, आपल्या त्याबाबत काय ना वेळ आहे ना अजून. महापौर पदाचा विचार कशा करतात? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार. ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणालात आजची अंतिम बैठक असेल आणि मूर्त स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार, आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एकदम. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे महाराष्ट्रातला गंभीर विषय आहे. एका शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी आपली किडनी विकावी लागते. हे अत्यंत गंभीर प्रकार महाराष्ट्रात उघडकीस आले आहे. सामना संपादकी आहे ना, किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सगळं आलबेल आहे. केंद्र सरकार मनरेगासारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे. रामजीच्या नावानं योजना चालणार नाही. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलं आहे, पण असे असंख्य प्रकरण आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकतो. यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी विकून जगण्याचा प्रयत्न करते. किडनी 10,000 कोटीचं बजेट आहे ना, उमेदवाराला 10 कोटी देणार आणि ते महापालिकेतूनच लुटलेले आहेत आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत. हे पैसे कदाचित आता ड्रग्समधून आले असतील. आता एक नवीन लिंक्स आली आहे. ड्रग्समध्ये 145 कोटीचं ड्रग जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडतं, 145 कोटीचं ड्रग्स. त्यानंतर परत पाचगणीमध्ये 40 कोटीचं मॅन्ड्रॅक्स सापडलं मोठ्या म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा, पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले? कोण याच्या पाठीशी आहे? सरकार कोणाचं आहे? साताऱ्यात हेलिकॉप्टर कोणाची उडतात आणि उतरतात? हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल SIT त्यांनी स्थापन केली पाहिजे. ठाकरे बंधूंच्या युतीचा निभाव कसा लागणार? लागेल ना, पैसेच आहेत ना, बाकी काय. पाहू की पैशाने मराठी माणूस किती विकला जातोय. त्यांना वाटत असेल की विकला जाईल मुंबईतला. आम्हाला खात्री आहे तो आमच्या बरोबर राहील. टीका करतायत, वेगळ्याच टीका करतायत. तुमच्यावर देखील त्यांनी करू द्या. ते सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांना साहित्य, कला, कविता याच्याविषयी त्यांनी सातत्यानं अभ्यास केला पाहिजे. साहित्य संमेलनं, कवी संमेलनं यात त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. सांस्कृतिक उत्सव, चित्रपट उत्सवात त्यांनी सहभाग घेतला पाहिजे.